हेलो। लोकमंच वक्ता लाई के मेरे प्रिय दर्शकों, जैसा कि आप जानते हैं, सहकारी पद संस्थाओं की आम सभा उसके सदस्यों के स्वयं प्रबंधन और लोकतांत्रिक भागीदारी का केंद्र होती है। ऐसे में सहकारी आर्थिक लेन देन से जुड़ी सहकारी पद संस्थाएँ भी वर्ष में एक बार अपनी वार्षिक आम सभा का आयोजन करती है, जिसमें उसके सदस्यों को स्वतंत्र रूप से उनके अधिकारों को संरक्षण करने का महत्व दिया जाता है। अभी गृहीत नागरिक सहकारी पद संस्था की 22वीं आम सभा संपन्न हुई है। मेरे साथ उसके अध्यक्ष मिलिंद अनासने जी है। तो अनासने जी, लोकमंच वक्ता लाई में आपका स्वागत है। आप ये बताइए कि आपने जो 11 विषय जो पढ़े अपने अध्यक्षीय भाषण में, जिसमें से 10 विषय है और एक विषय उसमें अध्यक्ष की प्रवानगी के हिसाब से जो पूछा जाना था सदस्यों को वो था। उस 10 विषय में एक विषय जो महत्वपूर्ण है कि सहकारी पद संस्थाएँ विशेषकर आर्थिक लेन देन से जुड़ी संस्थाएं जो रहती है, वो सदस्यों से पैसे संग्रहित करके अपने ज़रूरतमंद सभासदों को ऋण के स्वरूप में देती है और सेवा भाव से देती है। ऐसे में क्या ज़रूरत आना पड़ी आपकी संस्था को कि विषय में अपने कर्ज वसूली के लिए वाहन की ज़रूरत आना पड़ी? वाहनची ज़रूरत याच्यासाठी आली आहे। आपल्या नागपूर शहरात 3 शाखा आहे। आता तुम्ही भरपूरशा ठिकाणी वर्तमानपत्रात ऐकताच की या व्यक्ती हा इथून चालला होता, याची कॅश लुटली, पुन्हा हा चालला होता तर बॅग त्याची लुटण्यात आली। अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे म्हणजे धोका भविष्यात लक्षात घेता संस्थेने वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। कारण की संस्थेपासून कॅश ही बँकेत जाते, तो जो रूट असते त्या रूटवर भरपूर आपल्याला माहीत नसताना काही लोक आपल्याकडे लक्ष केंद्रित करत असतात। हा धोका भविष्यात होऊ नये या दृष्टिकोनातून संस्थेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात घेता वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचप्रमाणे शाखेला, जसे आमची मुख्य शाखा आहे नंदनवन येथे आहे, एक शाखा पारडी आणि एक शाखा हुडकेश्वरला आहे। त्या शाखेला कधी कॅशची आवश्यकता भासते किंवा त्या शाखेत जास्त कॅश जमा झाल्यास ती हेड ऑफिसमध्ये जमा करते। त्या अनुषंगाने कॅश हँडलिंग करताना किंवा दळणवळण करताना माझ्या कर्मचारीला कसल्याही प्रकारचा धोका जीवाला होऊ शकतो ही बाब लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचारविनिमय करून आम्ही एक संस्थेसाठी एक नवीन वाहन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि याच वाहनाचा उपयोग आपल्याला कर्ज खात्याला साठी जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला प्रायव्हेट वाहन हायर करावं लागते, तर त्याच्या संस्थेवर अननेसेसरी भूदंड बसतो। हा भूदंड टाळण्यासाठी आणि तो व्यय झालेला पैसा हा खर्च रूपात कमी होईल ही अपेक्षा ठेवून आम्ही संस्थेच्या नावाने एक नवीन वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला है। ये बताइए कि सहकारी पद संस्थाओं को विशेषकर जो कर्ज वसूली जो है, जो ऋण जो देते हैं अपने सभासदों को, उसको वसूलने में बड़ी तकलीफ़ें आती है, इसके पीछे कारण क्या है? याच्या मागे जिवंत उदाहरण म्हणजे सहकार क्षेत्राने मागे ॲमिगो नावाचं सॉफ्टवेअर तयार केलेलं होतं। त्यात समजा आता नागपूर शहरात समजा आपल्याला कर्ज वाटताना भरपूरसे कर्जदार हे प्रामाणिक आहे की नाही आहे याची जाणीव त्या ॲमिगो सॉफ्टवेअरवरून होत होती। त्यात स्पष्टपणे दिसत होतं की या सभासदाने या संस्थेतून कर्ज घेतले, त्या संस्थेतून कर्ज घेतले, अशा अनेक संस्थेतून कर्ज घेतल्या आणि त्यांचे कर्ज हे थकीत झालेले आहे। तर ते ॲमिगो सॉफ्टवेअर आज सध्या स्थितीत बंद पडलेले आहे। त्याच्यामुळे समोरचा येणारा माझा हा कर्जदार सभासद हा कितपत प्रामाणिक आहे याची शहानिशा करताना येत नाही। त्याच्यामुळे तो कर्जदार भविष्यात जर थकीत झाला तर त्याच्यावर जप्तीची कारवाई करावी लागते। एक सवाल और है कि आपका जो फेडरेशन है, सहकारी पद संस्था का फेडरेशन, इसके अंतर्गत जो कर्ज जो मांगनी करते हैं, कर्ज की जिसकी रिक्वायरमेंट रहती है, जो ऋण धारक जो सभासद रहते हैं उनको ऋण देने के पहले प्रशिक्षण भी दिया जाता है। तो ऐसे प्रशिक्षण देने से कुछ लाभ मिला है उसका कर्ज वसूली? ते कसं आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी संघाअंतर्गत, त्याचप्रमाणे नागपूर जिल्हा सहकारी संघाअंतर्गत माननीय घाटे सर यांनी वेळोवेळी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना कर्ज कशाप्रकारे प्रोव्हाइड केले पाहिजे याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे। त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शक सूचना व त्याचे प्रशिक्षणसुद्धा दिले आहे। आणि पण तरीसुद्धा भविष्यात पाची बोटं सारखे नसतात ना, की
भविष्यात कोणता कस्टमर हा कधी थकीत होईल, कधी कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तो थकीत होतो, कधी कधी परिस्थितीमुळे थकीत होतो, कधी कधी तो जाणून बुजूनही थकीत होतो. यामुळे आपल्याला शहानिशा करण्यासाठी कितीही आपण प्रशिक्षण घेतले तरी आपल्याला ते त्याची म्हणजे फसगत होते. हे मला या 22 वर्षाच्या काळात अनुभव आलेला आहे. एक जाते जाते एक आखिरी सवाल, पिछले 22 सालों से आप सहकार क्षेत्र से जुड़े हैं, आप किसी सहकारी पद संस्था गराज नागरिक सहकारी पद संस्था के अध्यक्ष भी हो, आप इसकी बागडोर संभाल रहे हैं. ऐसे इस दरमियान में 22 साल सफ़र में आपको क्या खट्टे मुट्टे क्या अनुभव आया, क्या आपने पाया, आप क्या अपनी 22वीं आम सभा पे आम लोगों को क्या संदेश देना चाहिए? मी तुमच्या लोकमंचच्या माध्यमातून सर्व सभासदांना हे सांगू इच्छितो की तुम्ही कोणत्याही संस्थेतून कर्ज घ्या, कोणत्याही संस्थेस ठेवी ठेवा, त्या संस्थेची आर्थिक परिस्थिती पडताळा, त्यानंतरच ठेवी ठेवा. कोणत्याही प्रकारच्या व्याजाला बळी न पडता किंवा कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवून बळी न पडता त्यांच्यात ठेवी ठेवा. त्याचप्रमाणे ज्या सभासदांनी कर्ज कसल्याही प्रकारचे कर्ज असो, ते पर्सनल लोन असो, व्हेकल लोन असो, गोल्ड लोन असो किंवा प्रॉपर्टी मॉर्गेज असो, कसल्याही प्रकारचे कर्ज घेतले ते पैसे हे त्या संस्थेच्या संचालकाचे नाही, त्या सभासदाचे आहे. ही जाणीव मनात ठेवून त्या सभासदांना भविष्यात ठेवलेल्या ठेवीला संचालकांना तोंड काळे करण्याची फसगत निर्माण होणार नाही, ही बाब लक्षात ठेवून तुम्ही घेतलेले कर्ज हे प्रामाणिकपणे परत करा, जेणेकरून भविष्यात ती संस्था तुम्हाला पुरस्कृत करेल. जसे आम्ही दरवर्षी 3 कर्जधारकांना, उत्कृष्ट कर्जधारकांना पुरस्कार करतो, त्याचप्रमाणे जे माझ्याशी किंवा म्हणजे आमच्या संस्थेची ठेवीत येतं अशा 3 सभासदांना आम्ही पुरस्कृत करतो. ही बाब आमच्याकडून शिका मी हे म्हणत नाही, पण ही योजना आपण सर्व संस्थांना राबवावी हीच अपेक्षा ठेवतो. आणि प्रत्येक संस्थेने प्रत्येक कर्जधारकाला जर पुरस्कृत केले तर यातून त्याच्यात ते संस्थेविषयी आपुलकी निर्माण होईल व त्या संस्थेने तर्फे घेतलेले कर्ज हे तो प्रामाणिकपणे परत करेल, ही भावना त्याच्या अंतर्गत निर्माण होईल. अभी संस्था ने आपकी इस वर्ष में कुछ अपंग लोगों के लिए कुछ योजना चालू की है, तो हमारे दर्शकों को बताइए कि वो योजना क्या है. हर बार हम लोग क्या प्रत्येक वर्षी आम्ही काय करत होतो की 6 निराधार गरजू विधवा महिलांना शिलाई वाटप संस्थेतर्फे वाटप करत होतो. पण यावर्षी आम्ही वेगळा उपक्रम हाती घेतला, तो म्हणजे अशा निराधार शैक्षणिक संस्थेला ज्याला सरकारकडून कसल्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य नाही, अशा कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्र देऊन त्यांना थोडासा एक पाठपुरावा करावा, जेणेकरून सामाजिक भावना जपून आणि समाजातील एका छोट्याशा गरीबातल्या गरीब व्यक्तीला आपण कसे या अर्थसहाय्य करून त्याला कसं उन्नतीचं काम करू, हीच ज्ञानी योजना आम्ही यावर्षी राबवली आहे. म्हणून लोककल्याण मूकबधीर विद्यालय महाल नागपूर येथील आम्ही 25 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. त्यांना आम्ही आमच्या संस्थेतर्फे यंत्र व त्यासोबत त्यांना लागणारे साहित्य म्हणजे हेअरपिन आणि एक 12 सेल आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना दिलेल्या अशा 25 विद्यार्थ्यांना यावेळेस वेगळी उपाययोजना आम्ही राबवलेली आहे. तो ये थे मेरे साथ श्री गृहित नागरिक सहकारी पद संस्था के अध्यक्ष मिलिंद अलासने जी, जो लोकमंच वक्ता लाइव से संवाद करते हुए उन्होंने कहा कि अपनी 22वीं आम सभा के समापन पे उन्होंने ये आम लोगों को संदेश देते हुए कहा कि लोग किसी प्रलोभन में ना आकर अपनी जमा पूंजी उसमें संग्रहित करें, बल्कि उस संस्था को अच्छे से छानबीन करके उसके कार्य को देखते हुए उसमें अपनी जमा पूंजी मेहनत की कमाई संग्रहित करते जाए. और उन्होंने ये भी कहा कि कोई भी संस्था के अगर कर्जधारक सभासदों को अगर से वो संस्था एप्रिशिएट करती, उनको प्रोत्साहित करती है, तो उसमें आपुलकी की भावना, अपनत्व की भावना निर्माण होती है. तो मैं अब अपने कैमरामैन के साथ विदा लेना चाहूँगा. जय भारत, जय संविधान, जय लोकतंत्र, जय साकार. और 1 तारीख